नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे जे तुमचा एमबीबीएस बीडीएसचा जो सेकंड राऊंड झालाय त्या सेकंड राऊंड मध्ये कॅटेगरी वाइज काय कट ऑफ गेलाय, जनरलचा आणि वुमनचा, हे सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये या ठिकाणी बघणार आहे मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल का आपण किती मार्कांनी आपल्या या ठिकाणी अलॉटमेंट राहिले, किती ऑल इंडिया रँकने आपल्या हातातून सीट या ठिकाणी मिळता राहिली, ओके, आणि किती एसएमएल वाल्या व किती ऑल इंडिया रँक वाल्या कॅन्डिडेटला देखील या ठिकाणी अलॉटमेंट झाले आणि आपलं सिलेक्शन अजून किती लांब आहे, या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला या व्हिडिओमधून काय मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो, एक अंदाज येणार आहे, ओके, एक अनिवार्य मिळणार आहे तुम्हाला। तर यासाठी जर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमीच्या YouTube चॅनल जर अजून पण सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करून घ्यायचंय, जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर पटकन लाईक करून घ्यायचंय आणि तुमच्या मित्रांना जर अजून शेअर केलं नसेल तर पटकन त्यांना या ठिकाणी शेअर करायचंय, ओके। मित्रांनो, पुन्हा एकदा सांगतोय, जर तुम्हाला आमच्यासोबत जर काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल बघा नेक्स्ट स्टेप महाराष्ट्र सोबत, तर मात्र 999, ओके, 999 प्लस जीएसटी मध्ये तुम्ही जॉईन करू शकता मित्रांनो, जर तुम्हाला परफेक्ट लिस्ट आणि परफेक्ट काउन्सिलिंग जर आमच्यासोबत करायची असेल। बघा आता दुसरा राऊंड झालाय, तिसऱ्या राऊंड साठी तर तुम्हाला माहित असायला पाहिजे तुमचा नंबर देखील कुठे लागू शकतो। आपण तुम्हाला दोन लिस्ट बनवून देणार आहे मित्रांनो, एक तुमचं जे सेकंड राऊंड झाले, सेकंड राऊंडला कुठपर्यंत अलॉटमेंट झाली, ओके, आणि किती जागा अजून खाली आहे, ओके, हे सगळं आपण तुम्हाला जर तुम्ही आमच्याकडे पेड जॉईन करता तर सगळं सांगणार, ओके। म्हणजे दुसऱ्या राऊंड मध्ये किती एसएमएल वाल्या कॅन्डिडेटला किती ऑल इंडिया रँक वरती अलॉटमेंट झाले तुमच्या कॅटेगरीतून, तो कॅन्डिडेट, तो सगळा डेटा आम्ही तुम्हाला सांगणार, ओके। त्यानंतर जर तुम्हाला जॉईन करायचं आहे तर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता, जो तुम्ही व्हिडिओ बघताय त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे। आणि जर तुम्हाला जाणून घ्यायचंय का तुमचा नंबर देखील कोणत्या कोर्ससाठी लागू शकतो मित्रांनो या ठिकाणी, तर लगेच काय करायचंय, 9699907700 या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचंय, सर माझं एवढं स्कोर आहे, माझी एवढी ऑल इंडिया रँक आहे, ओके, माझी एवढी कॅटेगरी आहे, XYZ कॅटेगरी आहे, तर माझा नंबर कोणत्या कोर्ससाठी लागू शकतो, फक्त मला एवढं सांगा। तर यासाठी तुम्हाला नेक्स्ट स्टेप अकॅडमीच्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचंय। आणि जर जॉईन करायचं असेल तर नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय, जॉईन करायचंय, किंवा 9699907700 या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचंय, सर मला काउन्सिलिंग जॉईन करण्याची काहीतरी म्हणजे कळत नाही, ऍप्लिकेशन तर डाउनलोड केलाय समजत नाही, मला थोडीशी हेल्प करा, आम्ही तुम्हाला करू। आता आपण बघूया या ठिकाणी तुमचं कट ऑफ काय गेलंय। तत्पूर्वी जर मित्रांनो सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन या ठिकाणी काय करून घ्यायचंय, सबस्क्राइब करून घ्यायचंय। आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा गव्हर्नमेंट एमबीबीएसचा कट ऑफ आपण तुमच्यासाठी आणलाय या ठिकाणी अनालिसिस करून। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुमचं ओपन, ओबीसी, एससी, एसटी, विजय, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी या सगळ्या कॅटेगरीजचं काय आणलंय आपण, कट ऑफ आणलंय। तर बघा जनरलला जी अलॉटमेंट झालेली ते किती एआर वरती झालेली, हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये मेन्शन आहे, किती एसएमएल वरती आणि किती मार्क्स, ओके। आता जनरलचं आणि वुमनचं या ठिकाणी काय आणलंय आपण, कट ऑफ आणलंय विद्यार्थी मित्रांनो, ओके। तर जनरलच्या कॅन्डिडेटला ओपन कॅटेगरी मधून 506 एवढ्या स्कोर वरती अलॉटमेंट झालेली, त्यासोबतच वुमनला सुद्धा 506 एवढ्या स्कोर वरती काय झालेली मित्रांनो, अलॉटमेंट झालेली, ओके। आता दुसऱ्या राऊंडचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो तेही सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो, तर व्हिडिओला बिलकुल स्किप करायचं नाही, ओके। बघा ओबीसीच्या कॅन्डिडेटला 503 वर अलॉटमेंट झाली, वुमनच्या कॅन्डिडेटला 503 वरती अलॉटमेंट झालेली बघा, ओके। एससीच्या कॅन्डिडेटला जी अलॉटमेंट झालेली बघा जनरलच्या 428 एवढ्या स्कोर वरती आणि वुमनच्या कॅन्डिडेटला 429 एवढ्या स्कोर वरती काय झालेली, अलॉटमेंट झालेली। विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी एआर, ऑल इंडिया रँक, एसएमएल, स्टेट मेरिट लिस्ट त्यांचं बघू शकता। हा तुमचा जनरलचा आहे बघा, हा तुमचा वुमन कोट्याचा आहे, तुम्ही हे सुद्धा बघू शकता, ओके। त्यानंतर मित्रांनो एससीचं बघितलं आपण। आता एसटीच्या कॅन्डिडेटला जी अलॉटमेंट झाली 341 एवढ्या स्कोर वरती त्यांना गव्हर्नमेंटचं एमबीबीएस कॉलेज या ठिकाणी अलॉट झालंय। आता त्यासोबतच वुमन साठी 340 एवढ्या स्कोर वरती काय झाले, त्यांना एमबीबीएसचं गव्हर्नमेंट कॉलेज भेटले। विजयच्या कॅन्डिडेटला जर आपण या ठिकाणी बघितलं 477 वर कट ऑफ गेलाय, वुमन साठी 471 वरती काय झाली, अलॉटमेंट झालेली मित्रांनो, ओके। एनटीबी, आता बघा एनटी1 साठी बघा, एनटी1 साठी जी अलॉटमेंट झालेली 450 आणि वुमन साठी 448। एनटी2 साठी तुमची अलॉटमेंट झालेली 501 आणि या ठिकाणी वुमन साठी 496, ओके। एनटी3, ओके, अर्थात एनटीडी 501 वरती जनरलला, 502 वरती फिमेल कॅन्डिडेट या ठिकाणी काय भेटलेली, त्यांना सीट मिळालेली, ओके, सॉरी, हा 502 वरती। ईडब्ल्यूएस ला जी अलॉटमेंट झालेली मित्रांनो 488 जनरलचा कट ऑफ, ओके, जनरलचा कट ऑफ 488 गेलाय आणि वुमनचा 487 गेलाय।
SC-BCचा तुमचा कट ऑफ 503 गेलाय मित्रांनो आणि जनरलचा 503 गेलाय आणि वुमनचा 502. एवढ्या कट ऑफ वरती काय झालेलं आहे, सेकंड राऊंडला गव्हर्नमेंटचं जे कट ऑफ आहे इथपर्यंत येऊन थांबलेलं आहे बघा, जनरलच्या कॅन्डिडेटसाठी आणि वुमन कॅन्डिडेटसाठी. आता विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया या ठिकाणी तुमचं प्रायव्हेट कॉलेजचं काय कट ऑफ गेलंय. ओके, चला मग बघा प्रायव्हेट MBBS साठी तुम्ही तसंच पुन्हा एकदा बघा कॅटेगरी वाईज दिले, ऑल इंडिया रँक दिले, जनरलचं किती SML वरती अलॉटमेंट झाले. ओके, त्यानंतर वुमनचं किती ऑल इंडिया रँक वरती अलॉटमेंट झालेले SML आणि मार्क्स. तर बघा ओपनला जी अलॉटमेंट झालेली तुमची 476 वर झालेली आहे आणि फिमेलला या ठिकाणी वुमन कोट्यातून 476, ओबीसीच्या कॅन्डिडेटला 475, जनरल वुमन कोट्यासाठी 476, SC साठी मित्रांनो 419 आणि वुमन साठी 419 सेम या ठिकाणी काय आलेली आहे, अलॉटमेंट आलेली बघा. तर यामध्ये बघा आता डिफरन्स कितीचा पडू शकतो हे सुद्धा मी तुम्हाला सांगणारच आहे. ओके, ST ला जी अलॉटमेंट झालेली मित्रांनो 328 वरती आणि इकडे वुमनला 329 वरती, जनरलला 328. विजयाच्या कॅन्डिडेटला जनरलला 463 वर अलॉटमेंट झाली आणि वुमनला 459 वरती काय झालेली मित्रांनो या ठिकाणी अलॉटमेंट झालेली. ओके, NTB ओके NT1 ला तुमची 436 जनरल आणि वुमन साठी 436 सेम अलॉटमेंट झालेली आहे. NT2 चा मात्र जनरलचा कट ऑफ 477 गेलाय मित्रांनो आणि वुमन साठी 474 गेलाय. थोडासा डिफरन्स या ठिकाणी दिसू शकतो आपल्याला. NT3 ओके, NTD चा जो कट ऑफ आहे जनरलचा 476 आहे आणि वुमनचा 477 आहे. ओके, आणि SC-BC चं तुम्ही या ठिकाणी बघू शकता 475 आणि इकडे पण 475 दोन्हीला या ठिकाणी सेम अलॉटमेंट झालेली मित्रांनो. आता एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो कॅप राऊंड 2 साठी हे डिपेंड करते का एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो कॅप राऊंड 3 साठी, तर हे डिपेंड करते का कॅप राऊंड 2 मधून किती लोक ऍडमिशन घेते, म्हणजे ज्यांना कॅप राऊंड 2 मध्ये सीट अलॉटमेंट झाली त्यामधून किती विद्यार्थी आता ऍडमिशन घेत आहे आणि किती विद्यार्थी या ठिकाणी काय घेत आहे, बाहेर होत आहे. मग सीट किती वॅकंट राहत आहे याच्यावर डिपेंड करते आणि त्या बेसिसवर आपण काय सांगू तुम्हाला कट ऑफ सांगू. ओके, तर मित्रांनो आमच्याकडे जर जॉईन करायचं असेल तर आम्ही तुम्हाला लिस्ट कशी बनवून देणार मी तुम्हाला हेही सांगतो. त्यासोबतच आपल्याकडे जॉईन करतात तुमचे काय फायदे असणार हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. 1 मिनिट द्या मला फक्त. बघा पहिल्या राऊंडला जी लिस्ट बनवून दिली होती बघा फक्त ओबीसी कॅन्डिडेट साठी लिस्ट होती बघा ही. ओके, ओबीसीच्या विद्यार्थ्यांसाठी लिस्ट होती विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता. सेट GS मेडिकल कॉलेज मुंबई किती SML वरती ओबीसीच्या कॅन्डिडेटला 348 SML वरती अलॉटमेंट झाली, किती रँक वरती. ओके, सगळे BJ मेडिकल कॉलेज, ग्रँड गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सगळे कॉलेजचं कट ऑफ यामध्ये समाविष्ट असतं बघा तुमच्या लिस्टमध्ये. या बेसिसवर आपण तुम्हाला लिस्ट बनवून देतो जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येऊन जातो का कॅप राऊंड 2 मध्ये कुठपर्यंत कट ऑफ गेलाय आणि आपल्याला कॅप राऊंड 3 मध्ये कोणतं कॉलेज या ठिकाणी भेटू शकतो. ओके, जर तुम्हाला ही लिस्ट हवी असेल तर तुम्ही नेक्स्ट स्टेप अकॅडमीला जॉईन करू शकता. त्यासोबतच मित्रांनो आपण तुम्हाला 2 लिस्ट देतो, एक जे टॉप रँकिंग वाईज जे कॉलेजेस आहे बघा त्यांची सुद्धा आपण लिस्ट देणार आहे, कारण या लिस्ट मधून तुम्हाला एक अंदाज घ्यायचा आहे का आपला नंबर देखील कुठे लागू शकतो. ओके, तुम्हाला या कट ऑफ वरून एक अंदाज घ्यायचा की आपला नंबर कुठे लागू शकतो आणि जी दुसरी लिस्ट असणार त्यावरून तुम्हाला प्रेफरन्सेस द्यायचे. ओके, तर मित्रांनो तुम्हाला जर जॉईन करायचं असेल बघा तर 9699077000 या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता किंवा तुम्हाला जर जाणून घ्यायचं तुमचा नंबर कोणत्या कोर्ससाठी लागू शकतो, तुमची XYZ कॅटेगरी असेल, तुमचा स्कोर तुमची XYZ जी काही कॅटेगरी असेल ते सगळे या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करा. आम्ही तुम्हाला सांगू का तुमचा नंबर देखील कुठे लागू शकतो. 9699977000 वरती मेसेज करायचंय. ओके, तुमचं जे काही स्कोर असेल ते सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला या ठिकाणी क्लिअर सांगणार आहे. त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला जर आमच्याकडे जॉईन करायचं असेल तर 999 प्लस GST मध्ये तुम्ही जॉईन करू शकता. ओके, 999 प्लस GST मध्ये तुम्ही जॉईन करू शकता. अजून जर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्यायचंय. त्यासोबत आमचं ऍप्लिकेशनला डाउनलोड केलं नसेल तर पटकन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचंय, व्हॉट्सअप ग्रुप सर्वप्रथम जॉईन करायचंय. त्यानंतर नेक्स्ट स्टेप अकॅडमीचं ऍप्लिकेशन आहे त्याला सुद्धा डाउनलोड करायचंय. माहिती आवडली असेल विद्यार्थी मित्रांनो फक्त व्हिडिओला एक लाईक करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय, तुमच्या मित्रांना शेअर करायचंय. भेटूया अशाच एक मोर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.